नमस्कार मित्रांनो, आज जरा अंधारातच ब्लॉग स्टार्ट करतोय आपण. तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं तर कसं आपण जर्नी स्टार्ट केली घरापासून फ्रायडेला. सॅटर्डेला आपण पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून भीमाशंकरला आलो. हे ट्रॅफिक जाम, मुखदर्शन भेटलं आपण आणि आपण रिटर्न आलो. तिकडे आपण जेवायला बसलो, तिकडेच आपण चहा वगैरे पिला थोडंफार. आता आपण निघतो, चाललो आपण माळशेज घाटात. इकडून जवळजवळ 1.5 तास. ठीक आहे, आता निघूया. तिकडे आपण हॉटेल काहीच बघितलं ना, तिकडे जाऊनच बघूया. तसं आता वाजले 6:30 आज ट्रॅफिक काय आपलं 8 लाख थोडं एरियाचं नाव काय आहे, कुठं आलं काय. तळेघरवरनं निघाल्यापासून हा एक मोठा गाव लागला. काय भीमघर. पुढे जाऊन लेफ्टला. गुगल मॅप्सना काय भरोसा नाही भेंडी, कुठून रस्ते देईल ना. पण बघ नाही. आणि हे रिसॉर्ट आहे MTDCचं. अरे आहे रस्ता. जुन्नर जाईल ना. ओ भाई साहब, हा काय चालू आहे. गोप्रो हा चालू आहे रे. गोप्रो जिंदगी बर्बाद करते का रे मॅप. म्हणजे हा रोड म्हणजे 2 व्हीलरसाठी काय वाटते. इथे काहीतरी आहेत रे फुलं. ट्युलिप काय नाही. ट्युलिप तर मोठे असतात. काय आहे तिकडे पण आहे, तिथे पण आहे, लांब पर्यंत. चलो बघू काय प्रकार आहे. आता आम्ही जुन्नरला पोहोचू. जुन्नर काहीतरी 10 किलोमीटर आहे. गुगल बघा, रस्ते बघा. आम्हाला मनातून नेतोय तिथच्या. आपण प्रवेश केलाय कुठे. आपण प्रवेश केलाय शिवजन्मभूमी जुन्नर. आणि हे आपले शिवाजी महाराज मानाचा मुजरा. हा पहिला आपण आलोय, पहिल्यांदा स्टॅच्यू दिसला आपल्याला. एंट्री केल्या गेल्या बोला थांबू इकडे. मस्त गेलं या लोकांनी. इकडून आपलं जे आपण माळशेज घाटात हे बघितलं आहे, माळशेजच्या अलीकडेच आहे आपलं एक रिसॉर्ट. ते आता 20 मिनटं आहे इकडून. हां आता खालती माळशेज तिकडून समजा लिहिलं 1 मिनिट. आपण समजा विरारवरनं येत असेल मुरबाड माळशेज घाट, तर तिकडून हा पट्टा आहे तो प्लेन. घाट चढल्यानंतर हां ते इकडून आल्यावर आता घाट आणि या खालचा एरिया बघायला किती मस्त वाटतं. आता आपल्याला घाट उतरायचं 10 मिनटंच आहे. चला उतरूया. हां ते जेवायला लागलेत. आपला ऑर्डर पण आलं आहे. आपण कुठे आहे तर आपण आहेत ब्ल्यू वॉटर रिसॉर्टमध्ये. आणि आपण थांबलो MTDC रिसॉर्टमध्ये, कारण की इकडे सगळं फुल झालेलं. आपण इकडे आलेलो, इकडे चेक केलं. सज बाय द लेक काहीतरी आहे पुढेच इकडे, ते पण फुल झालेलं. आणि लास्ट टाईम आपण इकडे आलो गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आपण इकडे स्टे केलेला ब्ल्यू वॉटर रिसॉर्टमध्ये. आणि इकडे रेस्टॉरंट मस्त आहे, असं डेक आहे. सकाळी ब्रेकफास्ट करायला तर अजून मजा येते. समोर फुल तो लेक व्ह्यू आहे. हां तसं आपलं जेवण झालेलं 11:15 वाजता, पण आपण घरी येतोय 12 वाजता. का ते मी तुम्हाला सांगतो. पहिले आपण एक वॉक करून घेऊया. आणि कालपासून आपण निघालो
कालपासून आपल्याला कुठेच थंडी नाही लागली. आज सकाळपासून आपल्याला भीमाशंकरला थोडी थंडी लागली आणि इकडे तर भरपूर थंडी आहे. मागच्या पण जातोय आम्ही रेस्टॉरंट बंद करून येतोय. थंडीसाठी एवढे प्लॅन केले काय 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 आणि थंडी लागलीच नाही. आणि आता बोलू जेवायला जाऊ आणि अशी थंडी लागली आणि एवढी काहीच नाही, हेल्मेट नाही, टाईट झाले काहीच नाही नेलं आपण. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण काल इकडे MTDC माळशेजमध्ये आलेलो. रात्री आलेलो तर काय प्रॉपर्टी दाखवतो नाही आली. आता सकाळी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो नीट. हे दोघं झोपलेत, अजून उठले नाहीत. आज आरामात आपल्याला 11 वाजतापर्यंत निघायचं आहे. पण आपल्या रूममधनं हा व्ह्यू आहे. इकडे जाऊ शकतो आपण चालत बाजूने. आणि खालती माळशेज घाट आहे. आता सध्या धुकं आहे तर काय दिसणार नाही. असं काहीतरी आहे बाहेर. चाललं आहे आपण ब्रेकफास्ट करायला. गाड्या बघा सगळं फुलं आहे इथे. आपण इकडे थांबलेलो. हे आपल्या प्यारा प्यारा बाईक्स लवाई. नाश्ता आपला झालेला आहे. आपण सामान आता पॅक करूया. मी तिकडे खाता खाता भूक लागलेली, शूट करायचं विसरलो. एनिवेज चांगला आहे ब्रेकफास्ट. असं म्हणजे काय होतं, बुर्जी होती, पोहा होता, पुरी भाजी होती, ब्रेड होता आणि बटर, चहा, कॉफी, काय पाहिजे ते. इट वॉज गुड. नाव इट्स टाईम फॉर चेकआउट. पहिले आपला विचार आहे, आपण काल जिथे रात्री जेवलेलो तिकडेच मस्त एक डॅम सारखं आहे, तिकडे आपण गाडी घेऊन जाऊ. तिकडे थोडेफार ड्रोन शॉट घेऊ आणि मग घर पे. चला, ट्रिप आपली संपली नाही आहे, घरी जायचं आहे. काल आपण जिकडे जेवलेलं तिकडे आपल्याला पण जायचं आहे बाईक घेऊन. मस्त डॅम व्ह्यू आहे, मागे डोंगर आहे. MTDCचा आपला इकडचा कंप्लीट होतोय. तुम्हाला मी दाखवला नाही आहे की आपला रूम कसा होता. ते बघा, इथून एंट्री आहे. वरती टेरेस आहे बट त्या लोकांनी बंद केलं आहे. दुर्कट का दिसतं, एक मिनटं. ओके, इकडे बेड आहे मोठा. तरी पण आपण एक खालती मॅट्रेस टाकलेली. TV आहे बट सेटअप बॉक्स नाही आहे. TV काही कामाचा नाही आहे. वॉशरूम आहे बऱ्यापैकी ठीक आहे. गीझर आहे वॉशरूममध्ये आणि कपाट आणि एक मोठी बाल्कनी. बाल्कनीतून समोरचा व्ह्यू. आय डोंट नो. ते बघा, ती सगळी सह्याद्री रांग आहे. तिकडेच हरिश्चंद्रगड वगैरे. या साईडला ते कल्याण दरवाजा वगैरे म्हणतात ना. आता आपण इकडूनच असं माळशेज घाट उतरू. समजा पुढे गेलो ना तर तिकडून दिसेल आपल्याला ते थंब पॉईंट काहीतरी म्हणतात तिकडचं. हे दोघं तर बाहेर गेलेत. चला, पण एक मोठा इश्यू झाला आहे, तो मी तुम्हाला सांगितलं, दाखवतो. इश्यू असा आहे, हे तर माझे शूज आहेत. पाय काल काही दर्शनाला गेलो आणि तिकडे शूज काढता काढता सोडून खालचं ते निघालं. बघू, तसंच चालू आहे, काय इश्यू नाही. सगळं खाली. काल तर फुल भरलेलं. गाड्या आपल्या लोड झाल्यात. लोड म्हणजे काय, आपल्याकडे आहे टँक बॅग आणि टॉप बॉक्स. ह्याच्यातच आपलं सगळं सामान आलं आहे. अक्षयने एक बॅग घेतली आणि लिनन पण टँक बॅग, टॉप बॉक्स. चला, आतापर्यंत आपले झाले आहेत 333 किलोमीटर.
जसं आम्ही माळशेजवरनं उतरलो हा गरम व्हायला लागला खतरनाक. दोघांची हालत बघा. पटकन जेवून घेऊया, नुसतं चिकनवर ताव मारूया शेवटचा. मग लीला जिम लावणार आहे, अक्षय जिम लावणार आहे. कुठचा पापड आहे? कच्चा पापड पक्का बघा. नाचणी लॉलीपॉप चिकन क्रिस्पी खाल्ली आपण. आता मेन कोर्स ठरवतोय. हे चिकन तंदुरी, लॉलीपॉप तर खपले. कसं आहे जेवण? तर अशा प्रकारे आपली संपूर्ण राईड कंप्लीट होते. एक प्रकारे आपण भीमाशंकरला प्रदक्षिणाच मारली. लोणावळावरनं भीमाशंकर, मग माळशेज घाट आणि मग घरी. तर इथपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असेल. कशी वाटली ही सिरीज नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.